नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक नाटक देवकी एक रूपांतरण या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 9वा भाग वाचतोय. सुरुवात बघायची. 1. देवकी शांता संवादातून देवकीकडून सूचित करणारे बाबीकाका शांताबद्दलचे समाजमान्य वैवाहिक नाते. देवकी. त्या तिथं काकीबाय बसायच्या. बाहेरचा झोपाळा त्यांना फार आवडायचा. त्या गेल्यावर तो काढून ठेवला. तुम्ही आलात म्हणजे पुन्हा लागेल वाजायला. शांता. काय ग? त्या फार देखण्या होत्या. देवकी. तुमच्यासारख्या होत्या. मगाशी मी म्हटलं ना, लक्ष्मीसारख्या. शांता. मी सुंदर आहे. मी आवडेन त्यांना. देवकी. तुम्ही खूप सुंदर आहात. शांता. तुझ्यापेक्षा. देवकी. माझं कसलं विचारता. शांता. काय ग देवकी, मी या घरात आल्यावर सुद्धा तू असशील ना. देवकी. या घराला आधार लाभला म्हणजे झालं. माझं काय, देवाच्या पायरीवरचं शिळं फूल मी. तुमची जागा देवाच्या मस्तकावर. मस्तकावरच्या फुलानं कायम राहायला हवं. शांता. आवेगाने एका अनामिक ओढीने एकदम देवकीपाशी येते. तिचे दोन्ही हात धरते. तू खूप चांगली आहेस ग, खूप चांगली आहेस तू. देवकी. अत्यंत व्याकुळ पण तरीही रुक्ष डोळ्यांनी तिच्या डोळ्यात खोलवर पाहते. चला तुम्हाला घर दाखवते खोतांचं. आता ते तुमच्या मालकीचं व्हायचंय. 2. सदाशिव भाऊ शांता तिच्या वडिलांसह निघून गेल्यावर परस्परांच्या भावस्पर्शित विचारगर्भतेतून व्यक्त होणारी ती दोघं, देवकी, बाबीकाका. प्राकृतिकता आणि सांस्कृतिकता, रोमॅन्टिक आणि आदर्शता, स्वप्नशीलता आणि वास्तवता, समाज मान्यता आणि समाज निषिद्धता, अंतर्यामीची स्पंदनशील भाव आवेगता आणि व्यक्त करण्यातील औचित्यभारित बंधता अशा द्वंद्वातून व्यक्त होतात. देवकी. पाहिलीस मुलगी. बाबीकाका. तू पाहिलीस. देवकी. छान आहे, फार छान मुलगी आहे. अगदी दुसरी काकीबाई शोभेल. चांगली नक्षत्रासारखी मुलगी सांगून आली. तिच्या जन्माचं कल्याण कर. बाबीकाका. तिच्या जन्माचं कल्याण होईल, पण माझ्या. देवकी. काही माणसांना स्वतःऐवजी दुसऱ्याच्याच कल्याणाचा विचार करावा लागतो. जन्मभर. तशी गत आहे तुझी, ती माझी सुद्धा. बाबीकाका. असं का म्हणतेस देवकी? मनात आणलं तर. देवकी. मनात आणलं तर काय बाबी? बाबी. नाही नाही, काही नाही देवकी, काही नाही. देवकी. मी सांगते, तू मनात आणलंस तर काय करता येईल ते तू फक्त मनात आणायला हवंस, नी कृतीतही उतरायला हवंस. बाबीकाका. काय म्हणायचंय तुला? देवकी. शांताशी लग्न करायचं. आता हा एकच मार्ग उरला आहे. बाबीकाका. म्हणजे दुसरा कोणताच मार्ग नाही असं वाटतं तुला? देवकी. संभ्रमात पडून. दुसरा कोणता मार्ग सुचवायचा आहे तुला? बाबीकाका. तिच्या डोळ्यात खोलवर पहा. दुसरा मार्ग नाही. काही नाही. देवकी. देवकी अवाक होऊन उभी. तिच्या मुद्रेवर भावनांचा कल्लोळ. देवकी. एकदम मूड बदली. नाही बाबी, यापुढे हे फार काळ चालू राहता कामा नये. किती दिवसापर्यंत गावाशी अशी टक्कर देणार आहेस बाबी? आणि ती कोणाच्या बळावर?
बाबी काका, खरंच कुणाच्या बळावर मी ही झुंज खेळणार आहे आणि कुणासाठी झुंजणार आहे? कुणासाठी? नाही नाही, हे सगळं संपलंच पाहिजे. काय करू मी देवकी? काय करू मी? म्हणजे हा कोंडमारा संपेल? देवकी, शांताशी लग्न कर बाबी काका. आणि ते नाही केलं तर? देवकी, तर मग मला इथून निघता येणार नाही. आणि ते निघणं तर आता अटळ आहे. मी जोवर इथं तुझ्या आसपास वावरते आहे तोवर तुला माझ्या आगीत होरपळावं लागणार आहे बाबी. काकीबाई घरात होत्या तरीही केवढं काहूर माजलं होतं. आता तर त्याही नाहीत. आणि या एवढ्या मोठ्या घरात 24 तास फक्त आपण दोघं. केवढ्या अनर्थाला आमंत्रण देतो आहेस तू, निरर्थक बाबी काका. देवकी, अर्थाशी समांतर चालण्याची पराकाष्ठा केली ती आजवर. आता मला थोडं वेडवाकडं चालून अनर्थाची वळणं कशी असतात ती पाहते की. देवकी, तुला वेडवाकडं चालता येणार नाही बाबी. आठवतं मागे एकदा तू रुमड्याला म्हणाला होतास, लोकगंगेची कावडं खांद्यावर घेऊन चालणाऱ्याला सरळच चालायला हवं. जरा पाऊल वेडवाकडं पडलं तर गंगेला मातीत मिळाल्याचं पातक लागतं. बाबी काका, नको देवकी, तू आता कशाची आठवण करून देऊ नकोस. थोडा बेभान होऊन पुढे झुकतो. मला एक सांग, माझ्या शपथ खरं सांग, तू हे जे बोलते आहेस ते तुझ्या अंतःकरणातून बोलते आहेस का? खरंच तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही? तिचा हात धरू पाहतो. देवकी झटकन बाजूला होते. देवकी, बाबी, तुझ्याबद्दल मला कितीही वाटत असलं तरी तुझ्या माझ्या वाटा वेगळ्या आहेत. माझ्यापुरती माझी वाट ती पाहून ठेवली. बाबी काका, कोणती वाट देवकी? देवकी, वेळ आली म्हणजे तेही तुला कळेल. पण एकच सांगते, ते ऐक. कण्हेरीनं कधी देव्हाऱ्याची अभिलाषा धरू नये आणि देव्हाऱ्यानं गुलाबाचा अभेर करू नये. हे उलट घडलं तर कुणालाच ते आवडत नाही. जगाचा न्यायच तसा आहे बाबी. देवकी एकदम निघून जाते. 3. बाबी काका एकटेच उभे असलेल्या त्यांच्या स्वगतातील एकट्याच्याच मनाचे द्वंद्व, देवकीबद्दलचे अगदी आंतरिक आणि अपेक्षित रोमॅन्टिक स्वप्नसुंदरतेच्या विजयाचा आनंदोत्सव की समाजमान्य मूल्यांनी केलेला पराभवाचा शोकोत्सव. बाबी काका, स्वगत. हरलास बाबी, तू हरलास. सर्वस्वी हरलास. कधीही जिंकता न येणारं युद्ध खेळावयास गेलास आणि दाही दिशांतून पराभव ओढवून घेतलास. नाही, अवकाशाची अंबारी उफराटी झाली तरीही तुला पराभव मान्य नाही. पण का? मी हा पराभव का पत्करू? शब्दकोशात लिहिलेला पराजयाचा अर्थ मला सापडला नाही म्हणून? केवळ नाही म्हणून? नाही नाही, मी कदापि सहन करणार नाही. तर मग काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? देवकी, चिखलात फुललेलं एक सुंदर कमळ. या कमळाचा मोह तुला पडला नाही? नाही? खरं बोल, नीट आठवण कर. एकदाही तुझ्या मनानं तिच्या दिशेनं ओढ घेतली नाही? काय म्हणतोस? तुझ्या मनाला पापाचा स्पर्श झाला नाही? मग कशासाठी हा आटापिटा?
कोण कुठली एक परकी स्त्री, एक भावी, काय तिचा संबंध, तुझा तिचा संबंध, अशी कोण लागते ती तुझी? का नको तुला लग्न? बोल बोल, चांडळा बोल. पाप नाही ना तुझ्या मनात? मग परस्त्रीला सावलीसारखा का बिलगतोस? विनाशाच्या गर्तेत का ढकलतोस स्वतःला आणि तिलाही? अरे, तुझ्या नजरेला पडलेलं सुंदर कमळ मृगजळात फुललं आहे. ते कधीही तुझ्या हाती लागणार नाही. एवढी साधी गोष्ट तुला कळू नये? ऐक, पंचप्राण एकवटून ऐक. एकमेकांवर अनुरुक्त असलेल्या स्त्री पुरुषांमध्ये पावित्र्याचं नातं केवळ विवाह बंधनानं निर्माण होतं. विवाह बंधनाचा कमंडलू नसेल तर प्रीतीच्या गंगाजळाला जग गटारातल्या पाण्याची किंमत देतं. बोल, देवकीबद्दल अभिलाषा नाही ना तुझ्या मनात? मग जाऊ दे तिला जिथून आली तिकडे. इथं 9वा भाग थांबवतो. धन्यवाद.